बघा इकडे हे 2 नंबरचं उदाहरण आहे. 2 नंबरच्या उदाहरणावरून आपण हा जो संपूर्ण युनिट आहे हा समजून घेऊ आपण. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे की इन 2010 द पोझिशन ऑफ XYZ कंपनी लिमिटेड वॉज ॲज फॉलोज. म्हणजे वर्ष 2010 मध्ये XYZ कंपनीची खालीलप्रमाणे स्थिती होती आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. फिक्स कॉस्ट ₹40,000, व्हरायबल कॉस्ट ₹2 पर युनिट, सेलिंग प्राइस ऑफ ₹10 पर युनिट, टोटल युनिट सोल्ड 6,000. यामध्ये बघा काय या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितले. नंबर 1 ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स. सेकंड मार्जिन ऑफ सेफ्टी प्रॉफिट फॉर द पीरियड सेल्स टू अर्न ॲडिशनल प्रॉफिट ₹5,000, सेल्स फॉर ₹15,000 एक्सपेक्टेड प्रॉफिट फॉर ₹75,000 एक्सपेक्टेड सेल्स. आता हे जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला सर्व गणित चांगल्या रीतीने समजते. सगळे आपल्याला हे पॉईंट सोडवता येतात. या युनिटमध्ये एवढेच पॉईंट आहेत. हे याचे जर आपण फॉर्म्युला जर आपण डोक्यामध्ये ठेवलं तर आपल्याला चांगल्या रीतीने हा युनिट समजू शकतो. तर पहा, सगळ्यात अगोदर आहे ब्रेक इवन पॉईंट इन रुपीज अँड इन युनिट्स. तर यामध्ये समजून घ्या की हा जो ब्रेक इवन पॉईंट आहे, ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स, तर यासाठी एक लक्षात ठेवायचं की ब्रेक इवन पॉइंट जर रुपयामध्ये जर काढायचं असेल तर कोणती इन्फॉर्मेशन आवश्यक आहे. ब्रेक इवन पॉइंट जर युनिटमध्ये जर काढायची असेल तर कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं. ब्रेक इवन पॉइंट जर रुपीजमध्ये काढायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टीची गरज भासते. एक आहे फिक्स कॉस्ट, त्याच्यानंतर व्हरायबल कॉस्ट, नंतर सेलिंग कॉस्ट. परंतु आणखी यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज मध्ये जर काढायचं असेल, ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज मध्ये काढायचं असेल, फक्त रुपीज मध्ये काढायचं असेल तर फिक्स कॉस्ट हा 40,000, म्हणजे फिक्स कॉस्ट हा एकूण असतो, नेहमी एकूण असतो, हे लक्षात ठेवायचं. ब्रेक इवन पॉइंट जर रुपीज मध्ये काढायचं असेल तर दिलेले व्हरायबल कॉस्ट हे प्रति एककही चालते, म्हणजे पर युनिटही चालते किंवा एकूणही चालते. त्याचप्रमाणे सेलिंग प्राइस हे पर युनिटही चालते आणि एकूण पण चालते. परंतु जर ब्रेक इवन पॉइंट हा युनिटमध्ये विचारलेला असेल तर कंडिशन आहे की फिक्स कॉस्ट हा एकूण पाहिजे, व्हरायबल कॉस्ट हा पर युनिटच पाहिजे आणि सेलिंग प्राइस सुद्धा पर युनिट पाहिजे. गणितात दिलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर आपल्याला तो शोधून काढायचा. कशाच्या भरोशावर शोधून काढायचा? जे युनिट दिलेले आहे त्या एकूण व्हरायबल कॉस्टला डिवाइड करायचं या टोटल युनिट्सने, म्हणजे आपल्याला पर युनिट व्हरायबल कॉस्ट मिळतो. त्याचप्रमाणे टोटल सेल्सला या टोटल युनिट्सने भाग द्यायचा, म्हणजे आपल्याला पर युनिट सेल्स मिळतो. ब्रेक इवन पॉईंट सोडवताना 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आपल्याला की ब्रेक इवन पॉइंट जर रुपयामध्ये काढायचं असेल तर दिलेली इन्फॉर्मेशन कशी असो, एकूण असो की पर युनिट असो, काढता येते. परंतु ब्रेक इवन पॉइंट जर आपल्याला युनिटमध्ये काढायला सांगितलं तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायचं की फिक्स कॉस्ट हा एकूण पाहिजे, व्हरायबल कॉस्ट हा पर युनिट आणि सेलिंग प्राइस सुद्धा पर युनिट असणं आवश्यक आहे. तर यामध्ये बघा कशा प्रकारे सोडवल्या गेलेलं आहे ते आपण पाहू. याच्यामध्ये सोल्युशन दिलेला नंबर 1 बघा. ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज इक्वल टू हा फॉर्म्युला लावला F/1 - V/S. आता हे बरोबरच्या बरोबर न घेता इकडे समोर दिलेला आहे पेजच्या सेव्ह करण्यासाठी. इक्वल टू F दिलेला आहे गणितामध्ये 40,000, 40,000 फिलअप केलं आपण. 1च्या ठिकाणी 1 मायनस व्हरायबल कॉस्ट पर युनिट दिलेला आहे 2 आणि सेल्स पर युनिट दिलेले आहे 10. हे सोडवायचे. आता हा कसा आहे? हा अपूर्णांकांची वजाबाकी आहे. अपूर्णांकांची वजाबाकी आपल्याला माहित आहे. अपूर्णांकांची वजाबाकी असेल 10 गुणिला 1, इथं या 1च्या खाली काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, म्हणजे 2 गुणिला 1 आणि 1 गुणिला 10 असं होतं. एवढ्या क्लिष्टतेमुळे न जाता मी तुम्हाला स्पष्ट क्लिअरली सांगतो की काय करायचं. या 1च्या ठिकाणी पुन्हा 10 मांडायचे
म्हणजे 10 मायनस 2 अपॉन 10 असं होईल. 10 मायनस 2 जर केलं म्हणजे हे जे 10 आहे हे पुन्हा 1च्या ठिकाणी मांडून टाकायचे. 10 मधून 2 गेले किती राहिले 8. हे पुढची स्टेप मध्ये सांगतो आणि हे 10 जसेच्या तसे. आता काय स्टेप दिसते आपल्याला 40,000 भागीला 8 भागीला 10 बरोबर केलं. याच्या पुढची स्टेप. तर एक गोष्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की भागिल्याच्या भागीला जे असेल तर ती पहिल्या संख्येला जे घातांक असतो त्याला जे वरची संख्या असते त्याला काय होते गुणिला होते. 40,000 भागीला 8 भागीला 10 भागिल्याच्या भागीला हे पहिल्या संख्येला गुणिला होते. 40,000 गुणिला 10 पुढच्या स्टेप मध्ये 40,000 गुणिला 10 भागीला 8 केलेला. कळलं एवढं. त्यानंतर पुढची स्टेप 4,000 म्हणजे 40,000 गुणिला 10 किती झाले 4 लाख भागीला 8. 4 लाख भागीला 8 बरोबर आले 50,000. हा झाला आपला ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज. म्हणजे या कंपनीने जर 50,000 रुपयापर्यंत विक्री केली, 50,000 रुपयापर्यंत उत्पादन करून 50,000 रुपयापर्यंत विक्री केली तर या कंपनीला नो प्रॉफिट नो लॉस होते हे याच्यामध्ये दिसून येते. याचं दुसरं जे कॅल्क्युलेशन आहे हे झालं रुपयांमध्ये. आपण हे केलेलं आहे, हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे रुपयांमध्ये. आता आपल्याला पाहायचं आहे की हेच कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे युनिट्समध्ये. युनिट्समध्ये पाहत असताना पहा युनिट्समध्ये ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स तर काय दिसते एफ अपॉन एस मायनस बी. आता एफ अपॉन एस मायनस बी म्हणजे काय सेल्स मायनस व्हरायबल कॉस्ट. परंतु कंडिशन आहे हे काय पाहिजे इथं पर युनिट पाहिजे. हे सेल्स कसा पाहिजे पर युनिट पाहिजे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पर युनिट सेल एका वस्तूची किंमत मायनस एका वस्तूच्या व्हरायबल कॉस्ट असं गणितामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर एफ अपॉन एस मायनस बी म्हणजे एफ अपॉन त्याचा फॉर्म्युला असेल लिहायचा याच्यामध्ये युनिटचा या युनिट्स मध्ये काढत आहे आपण. ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट फिक्स कॉस्ट अपॉन पर युनिट सेल्स मायनस पर युनिट व्हरायबल कॉस्ट. तर फिक्स कॉस्ट आहे 40,000, फिक्स कॉस्ट आहे 40,000 आणि सेल्स पर युनिट सेल्स आहे 10, व्हरायबल कॉस्ट आहे पर युनिट 2. असे सोडवलं 40,000 भागीला 8 उरलेले म्हणजे किती आले 5,000 युनिट्स. म्हणजे या कंपनीने जर 5,000 युनिट पर्यंत जर खर्च केला 5,000 युनिट पर्यंत उत्पादन केलं तर हे विकून जे पैसे प्राप्त होतील त्यामध्ये जेवढे पैसे लावलेले आहेत तेवढेच कंपनीचे वसूल होतील. नो प्रॉफिट नो लॉस असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे कंपनीला रुपयांमध्ये सुद्धा ब्रेक इव्हन पॉइंट कॅल्क्युलेट करता येते आणि युनिट्स मध्ये सुद्धा करता येते. परंतु कंडिशन आहे ब्रेक इव्हन पॉइंट जर पर युनिट जर काढायचं असेल तर कंडिशन आहे की फिक्स कॉस्ट हा एकूण असतोच परंतु पर सेल्स हा पर युनिट असायला पाहिजे आणि व्हरायबल कॉस्ट हा पर युनिट असायला पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. सेकंड कॅल्क्युलेशन आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंटच्या किती वर उत्पादन कार्य केलेलं आहे आणि किती तुम्हाला त्याच्यामध्ये नफा होऊ शकतो हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी बघा आता 50,000 पर्यंत तर नो प्रॉफिट नो लॉस आहे. सिंपल गोष्ट आहे. जर त्या कंपनीने 60,000चं उत्पादन घेतलं तर साहजिक आहे 10,000 रुपयाची वाढ होणार. 10,000 रुपये त्याची मार्जिन ऑफ सेफ्टी राहणार. म्हणजे 50,000 पर्यंत या 50,000 पर्यंत काहीच नो प्रॉफिट नो लॉस राहील. बरोबर आहे ना. पण 50,000च्या वर जेवढं जे उत्पादन करतील ते मार्जिन ऑफ सेफ्टी राहील. त्याला म्हटलं जाते मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणून याचा फॉर्म्युला बनतो मार्जिन ऑफ सेफ्टीचा टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉइंट. टोटल सेल्स मायनस बीईपी सेल्स. ब्रेक इव्हन पॉइंट आहे हा सेल्सच आहे. म्हणजे एवढ्या रुपयाच्या वस्तू आपण निर्माण केल्या आणि एवढ्याच्या विकल्या म्हणजे विक्री आहे. कळलं ना. टोटल सेल्स दिलेला आहे 60,000. आता अगोदरच सांगितलेलं आहे याच्यामध्ये सेल्स दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये 10 रुपये पर युनिट. सेल्स दिलेला आहे 10 रुपये पर युनिट आणि या गणितामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की टोटल नंबर ऑफ युनिट्स किती आहे 6,000. किती आहे
6,000 म्हणून 10 रुपये गुणिला 6,000 बरोबर किती आलं? सेल्स 60,000. म्हणून या ठिकाणी आपण सेल्स घेतलेला आहे 60,000. मग 60,000 सेल्स आहे आणि ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला माहित आहे किती आहे? 50,000 रुपये आहे. मग 60,000 मायनस 50,000 किती उरले? 10,000. अशा रीतीने मार्जिन ऑफ सेफ्टी या कंपनीची किती आहे? 10,000 रुपये. समजा टोटल सेल्स 70,000 रुपये असता, मार्जिन ऑफ सेफ्टी 20,000 झाली असती. टोटल सेल्स 80,000 असता तर मार्जिन ऑफ सेफ्टी किती झाली असती? 30,000 झाली असती. कारण की 50,000 पर्यंत नो प्रॉफिट नो लॉस होतो. एवढे मायनस केले की जे उरलेलं आहे ब्रेक इव्हन पॉइंटच्या वरची स्थिती जी आहे त्याला म्हटलं जाते मार्जिन ऑफ सेफ्टी. नंबर 3चं कॅल्क्युलेशन आहे या ठिकाणी प्रॉफिट फॉर द पिरियड. प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे दिलेल्या माहितीवरून किती नफा होतो ते काढा. तर त्याच्यासाठी कॅल्क्युलेट केल्या जाते मार्जिनल स्टेटमेंट. त्याला म्हणायचं मार्जिनल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये नंबर 1 वर लिहिल्या जाते सेल्स. सेल्स आहे आपला 6,000 गुणिला 10. 6,000 युनिट्स आहे गुणिला 10 म्हणजे 60,000 आहे. यातून मायनस करतात व्हरायबल कॉस्ट. यामध्ये सुद्धा 6,000 गुणिला 2 कारण की व्हरायबल कॉस्ट हा प्रति एकक दिलेला आहे. आपण याच्यातून एकूण मायनस करायचा. 6,000 गुणिला 2 किती? 60,000 मधून 12,000 गेले, उरले 48,000. या 48,000ला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन. याला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन किंवा याला ग्रॉस प्रॉफिट सुद्धा म्हणतात. याला ग्रॉस प्रॉफिट सुद्धा म्हणतात. म्हणजे याला आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. या कॉन्ट्रीब्युशन मधून मायनस करायचं फिक्स कॉस्ट. गणितामध्ये फिक्स कॉस्ट दिलेला आहे 40,000. 48,000 मधून 40,000 गेले, उरले 8,000. म्हणजे कंपनीला किती प्रॉफिट होणार? 8,000. ही परिस्थिती असताना कंपनीला 8,000 रुपये प्रॉफिट होणार हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पहा नंबर 4चा आहे सेल्स टू अर्न द ॲडिशनल प्रॉफिट ऑफ ₹5,000. याचा अर्थ आहे की किती विक्री करावी लागेल? जास्तीचा 5,000 रुपये नफा मिळवण्यासाठी आपल्याला किती जास्तीची विक्री करावी लागेल? तर अगोदरचा नफा आहे 8,000. आता ॲडिशनल म्हटलेला आहे. त्यामध्ये शब्द दिलेला आहे त्यांनी ॲडिशनल. कधी कधी गणितामध्ये डायरेक्ट प्रॉफिटची आकडा देतात, त्याच्यामध्ये ॲडिशनल शब्द म्हटलेला आहे. ॲडिशनल आहे म्हणजे पहिल्याचे 8,000 आणि हे 5,000. हे बघा इथं लिहिलेलं आहे. इथं प्रिव्हियस आहे. हे प्रिव्हियस लक्षात ठेवा. प्रिव्हियस प्रॉफिट म्हणजे अगोदरचा प्रॉफिट हा 8,000 आहे आणि ॲडिशनल प्रॉफिट हा 5,000 आहे. म्हणजे ऍक्च्युली 13,000 रुपये कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल हे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये हे या ठिकाणी लिहायचं एक्सपेक्टेड सेल. एक्सपेक्टेड सेल्स किती आपल्याला विक्री वाढावी लागेल म्हणून हा फॉर्म्युला लावायचा. F प्लस PT अपॉन 1 मायनस V अपॉन S. हा जो फॉर्म्युला आहे हा रुपयामध्ये जे आपण ब्रेक इव्हन पॉइंट काढतो तशाच प्रकारचा फॉर्म्युला आहे. फक्त यामध्ये ॲडिशनल हे प्लस PT आपण जोडलेला आहे. बाकी हा जर फॉर्म्युला पहा F अपॉन 1 मायनस V अपॉन S तसंच दिसतो आपल्याला. ठीक आहे. काय सोडवायचं याच्यामध्ये अंक भरायचे. बघा F आहे 40,000 प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट किती आपल्याला 13,000. किती प्रॉफिट मिळवायचा? 13,000. याच्यामध्ये 13,000 प्लस केले भागीला 1 मायनस 2 म्हणजे पर युनिट व्हरायबल कॉस्ट किती आहे? ते 2 आहे आणि सेल्स किती आहे? 10 आहे. पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं? हे 10 जे आहे हे इथं मांडायचे. एकच्या ठिकाणी 10 मधून 2 गेले 8 राहिले. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये काय दिसणार? 40,000 प्लस 13,000 8 भागीला 10 असं दिसणार आपल्याला. पाहायचं बघायचं 40,000 प्लस 13,000 हे झाले 53,000. 10 मधून 2 गेले 8 उरले आणि इथं 10चे जशीच्या तशी. आता पुन्हा हे जे 10 आहे हे इथं आणायचे गुणीला पुढच्या स्टेपमध्ये. पाहायचं पुढची स्टेप 53,000 हे जे 10 आहे हे इथं आणले आपण. 10 भागीला 8 जशीच्या तसे. 53,000 हे
इथं एक शून्य जास्तीचं झालेलं आहे. 53,000 भागीला 8 तर होतात आपल्याला या ठिकाणी 66,200. त्याच्यामध्ये एक शून्य जास्त घेतल्याने कॅल्क्युलेशन पुढचं चुकलेलं आहे, म्हणून तुम्ही इथे लक्षात ठेवायचं. इथे उत्तर आपलं 6,625. हे थोडंसं दुरुस्त करायचं, पुस्तकामध्ये चुकलेलं आहे. हे त्याच्यामध्ये शून्य वाढल्याने तुमचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. तर 6,625 म्हणजे जर या कंपनीला या कंपनीला 13,000 रुपये प्रॉफिट कमवायचं असेल तर त्याच्या विक्रीमध्ये $53,000 गुणिला 10 आहे. बरोबर. 53,000 गुणिला 10 आहे, लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. 53,000 गुणिला 10 आहे म्हणजे 5,30,000 भागीला 8 हे झाले 66,250. 66,250 याचा अर्थ पहिले विक्री करत होते ते 60,000ची, परंतु जर त्यांना नफा कमवायचा असेल, 13,000 रुपये नफा कमवायचा असेल तर त्यांना विक्री कितीची करावी लागेल? 66,250ची. हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे पुढचा आहे 5 नंबरचा आहे सेल्स फॉर ₹15,000 एक्सपेक्टेड प्रॉफिट. म्हणजे 15,000 रुपये नफा कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल? मागच्या म्हणजे आताचा जो पॉइंट झालेला आहे तशाच प्रकारचा आहे. आता त्याच्यामध्ये ऍडिशनल म्हटलं होतं, याच्यामध्ये ऍडिशनल हा शब्द नाहीये. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 15,000 रुपये नफा कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल. म्हणजे आपल्याला विक्री शोधून काढावी लागते. म्हणजे नफ्यासाठी विक्री शोधून काढणे, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे सेल्स इन रुपीज इक्वल टू पुन्हा तसंच F प्लस PT प्लस 1 मायनस V/S. आता F 40,000 प्लस किती नफा कमवायचा आहे तो इथं मांडायचा आहे. किती नफा कमवायचा आहे? 15,000 रुपये. आणि हे याची मांडणी करायची. 1 मायनस व्हरायबल कॉस्ट आहे 2 आणि सेल्स आहे 10. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 8 भागीला 10 उरतात. आणि हे जे 10 आहे हे इकडे 55,000 गुणिला 10 केले म्हणजे हे झाले 5,50,000 भागीला 8 म्हणजे 68,750. जर या कंपनीला 15,000 रुपये नफा कमवायचा असेल तर किती विक्री करावी लागेल? या ठिकाणी 68,000 या कंपनीला विक्री करावी लागेल 68,750 रुपयाची. हा त्याचा अर्थ. 68,750 रुपयाची विक्री करावी लागेल जर 15,000 रुपये त्यांना प्रॉफिट कमवायचं असेल. त्यानंतरचं आहे उदाहरण प्रॉफिट फॉर ₹75,000 एक्सपेक्टेड सेल्स. प्रॉफिट फॉर ₹75,000 एक्सपेक्टेड सेल्स म्हणजे जर या कंपनीने 75,000 रुपयाची विक्री केली, त्याचा अर्थ कसा होतो की जर या कंपनीने 75,000 रुपयाची अपेक्षा केली विक्रीची तर नफा किती होणार असा त्याचा अर्थ. म्हणून प्रॉफिट इक्वल टू इथं लिहायचं सेल्स म्हणजे हा कोणता सेल्स आहे? हा एक्सपेक्टेड सेल्स आहे. म्हणजे जो आपल्याला पाहिजे आहे सेल्स एवढी जर वाढवलेला आपण सेल्स किंवा कमी केलेला आहे तो सेल्स इथं लिहायचा. याला म्हणायचं न्यू सेल्स. न्यू सेल्स किती आहे? 75,000. मग प्रॉफिट इक्वल टू पहिले फॉर्म्युला समजून घेऊ. प्रॉफिट इक्वल टू न्यू सेल्स इन ब्रॅकेट 1 मायनस V/S ब्रॅकेट कम्प्लीट मायनस F. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे यस आहे इथं लिहायचं
न्यू सेल्स म्हणजे हा गणितात दिलेला प्रश्नामध्ये दिलेला तोच सेल्स लिहायचा, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस हे जुनं लिहायचं. व्हरायबल कॉस्ट किती आहे 2 आहे, सेल्स किती दिलेला आहे गणितामध्ये ऑलरेडी 10, ब्रॅकेट कंप्लीट मायनस 40,000. पुढचं सोडवायचं. हे 75,000 जसेच्या तसे काढायचे. इथं 10 1च्या ठिकाणी नेले असता तर किती झाले 10, 10 वजा 2 उरले 8, म्हणून इथं लिहिलं 8 भागिला 10 वजा 40. याला जर सोडवलं आपण, याला सोडवलं तर या ठिकाणी उरतात म्हणजे बघा 75,000 गुणिला 8 करायचे भागिला 10, 75,000 गुणिला 8 भागिला 10 केले असता येतात 60,000, 60,000 मायनस 40,000 किती उरतात 20,000. म्हणजे जर या कंपनीने 75,000 रुपयाची विक्री केली तर कंपनीला 20,000 रुपये नफा होईल असं याच्यामधून दिसून येतं. अशा रीतीने आपण या एक्झाम्पलमध्ये आपण 5ही उदाहरणं समजून घेतलेले आहेत. बघा इकडे हे 2 नंबरचं उदाहरण आहे. 2 नंबरच्या उदाहरणावरून आपण हा जो संपूर्ण युनिट आहे हा समजून घेऊ आपण. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे की इन 2010 द पोझिशन ऑफ XYZ कंपनी लिमिटेड वाज ॲज फॉलोज. म्हणजे वर्ष 2010 मध्ये XYZ कंपनीची खालीलप्रमाणे स्थिती होती आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. फिक्स कॉस्ट ₹40,000, व्हरायबल कॉस्ट ₹2 per unit, selling price of ₹10 per unit, total units sold 6,000. यामध्ये बघा काय या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. नंबर 1 ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स. सेकंड मार्जिन ऑफ सेफ्टी प्रॉफिट फॉर द पिरियड सेल्स टू अर्न ॲडिशनल प्रॉफिट ₹5,000, sales for ₹15,000 expected profit for ₹75,000 expected sales. आता हे जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला सर्व गणित चांगल्या रीतीने समजते. सगळे आपल्याला हे पॉइंट सोडवता येतात. या युनिटमध्ये एवढेच पॉइंट्स आहेत. हे याचे जर आपण फॉर्म्युला जर आपण डोक्यामध्ये ठेवलं तर आपल्याला चांगल्या रीतीने हा युनिट समजू शकतो. तर पहा सगळ्यात अगोदर आहे ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स. तर यामध्ये समजून घ्या की हा जो ब्रेक इवन पॉइंट आहे, ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स, तर यासाठी एक लक्षात ठेवायचं की ब्रेक इवन पॉइंट जर रुपयामध्ये जर काढायचं असेल तर कोणती इन्फॉर्मेशन आवश्यक आहे. ब्रेक इवन पॉइंट जर युनिटमध्ये जर काढायची असेल तर कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं. ब्रेक इवन पॉइंट जर रुपीज मध्ये काढायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टीची गरज भासते. एक आहे फिक्स कॉस्ट, त्याच्यानंतर व्हरायबल कॉस्ट, नंतर सेलिंग कॉस्ट. परंतु आणखी यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज मध्ये जर काढायचं असेल, ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज मध्ये काढायचं असेल, फक्त रुपीज मध्ये काढायचं असेल तर फिक्स कॉस्ट हा 40,000 म्हणजे फिक्स कॉस्ट हा एकूण असतो, नेहमी एकूण असतो हे लक्षात ठेवायचं. ब्रेक इवन पॉइंट जर रुपीज मध्ये काढायचं असेल तर दिलेले व्हरायबल कॉस्ट हे प्रति एककही चालते म्हणजे पर युनिटही चालते किंवा एकूणही चालते. त्याचप्रमाणे सेलिंग प्राइस हे पर युनिटही चालते आणि एकूण पण चालते. परंतु जर ब्रेक इवन पॉइंट हा युनिट मध्ये विचारलेला असेल तर कंडिशन आहे की फिक्स कॉस्ट हा एकूण पाहिजे, व्हरायबल कॉस्ट हा पर युनिटच पाहिजे आणि सेलिंग प्राइस सुद्धा पर युनिट पाहिजे. गणितात दिलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर आपल्याला तो शोधून काढायचा. कशाच्या भरोश्यावर शोधून काढायचा? जे युनिट्स दिलेले आहे त्या एकूण व्हरायबल कॉस्टला डिवाइड करायचं या टोटल युनिट्सने, म्हणजे आपल्याला पर युनिट व्हरायबल कॉस्ट मिळतो. त्याचप्रमाणे टोटल सेल्सला
या टोटल युनिट्सने भाग द्यायचा, म्हणजे आपल्याला पर युनिट सेल्स मिळतो. ब्रेक इव्हन पॉईंट सोडवताना दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आपल्याला, की ब्रेक इव्हन पॉईंट जर रुपयामध्ये काढायचं असेल तर दिलेली इन्फॉर्मेशन कशी असो, एकूण असो की पर युनिट असो, काढता येते. परंतु ब्रेक इव्हन पॉईंट जर आपल्याला युनिटमध्ये काढायला सांगितलं तर एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायचं की फिक्स कॉस्ट हा एकूण पाहिजे, व्हरायबल कॉस्ट हा पर युनिट आणि सेलिंग प्राइस सुद्धा पर युनिट असणं आवश्यक असते. ते यामध्ये बघा कशा प्रकारे सोडवल्या गेलेलं आहे ते आपण पाहू. याच्यामध्ये सोल्युशन दिलेला आहे नंबर 1 बघा. ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज इक्वल टू हा फॉर्म्युला लावला एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस. आता हे बरोबरच्या बरोबर न घेता इकडे समोर दिलेलं आहे पेजच्या सेव्ह करण्यासाठी. इक्वल टू एफ दिलेला आहे गणितामध्ये 40,000, तर 40,000 फिलअप केलं आपण. 1च्या ठिकाणी 1 मायनस व्हरायबल कॉस्ट पर युनिट दिलेला आहे 2 आणि सेल्स पर युनिट दिलेले आहे 10. हे सोडवायचं. आता हा कसा आहे, हा अपूर्णांकांची वजाबाकी आहे. अपूर्णांकांची वजाबाकी आपल्याला माहित आहे, अपूर्णांकांची वजाबाकी असेल तर 10 गुणिला 1. इथं या 1च्या खाली काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, म्हणजे 2 गुणिला 1 आणि 1 गुणिला 10 असं होतं. एवढ्या क्लिष्टतेमुळे न जाता मी तुम्हाला स्पष्ट क्लिअरली सांगतो की काय करायचं. या 1च्या ठिकाणी पुन्हा 10 मांडायचे, म्हणजे 10 मायनस 2 अपॉन 10 असं होईल. मग 10 मायनस 2 जर केलं म्हणजे हे जे 10 आहे हे पुन्हा 1च्या ठिकाणी मांडून टाकायचे. 10 मधून 2 गेले किती राहिले 8. हे पुढची स्टेप मध्ये सांगतोय आणि हे 10 जसेच्या तसे. आता काय स्टेप दिसते आपल्याला, 40,000 भागीला 8 भागीला 10 बरोबर केलं. याच्या पुढची स्टेप. तर एक गोष्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की भागिल्याच्या भागीला जे असेल तर ती पहिल्या संख्येला जे घातांक असतो त्याला जे वरची संख्या असते त्याला काय होते, गुणिला होते. 40,000 भागीला 8 भागीला 10 हे भागील्याच्या भागीला हे पहिल्या संख्येला गुणिला होते. 40,000 गुणिला 10 पुढच्या स्टेप मध्ये 40,000 गुणिला 10 भागीला 8 केलेला आहे. कळलं एवढं. त्यानंतर पुढची स्टेप 4,000 म्हणजे 40,000 गुणिला 10 किती झाले 4 लाख भागीला 8. 4 लाख भागीला 8 बरोबर आले 50,000. तर हा झाला आपला ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज. म्हणजे या कंपनीने जर 50,000 रुपयापर्यंत विक्री केली, 50,000 रुपयापर्यंत उत्पादन करून 50,000 रुपयापर्यंत विक्री केली तर या कंपनीला नो प्रॉफिट नो लॉस होते हे याच्यामध्ये दिसून येते. याचं दुसरं जे कॅल्क्युलेशन आहे हे झालं रुपयांमध्ये. आपण हे केलेलं आहे, हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे रुपयांमध्ये. आता आपल्याला पाहायचं आहे की हेच कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे युनिट्स मध्ये. तर युनिट्स मध्ये पाहत असताना पहा, युनिट्स मध्ये ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स तर काय दिसते, एफ अपॉन एस मायनस व्ही. आता एफ अपॉन एस मायनस व्ही म्हणजे काय, सेल्स मायनस व्हरायबल कॉस्ट. परंतु कंडिशन आहे हे काय पाहिजे, इथं पर युनिट पाहिजे. हे सेल्स कसा पाहिजे, पर युनिट पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पर युनिट सेल एका वस्तूची किंमत मायनस एका वस्तूचं व्हरायबल कॉस्ट असं आहे. तर गणितामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर एफ अपॉन एस मायनस व्ही म्हणजे एफ अपॉन त्याचा फॉर्म्युला असं लिहायचं याच्यामध्ये युनिटचा, या युनिट्स मध्ये काढत आहे आपण. ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स, फिक्स कॉस्ट अपॉन पर युनिट सेल्स मायनस पर युनिट व्हरायबल कॉस्ट. फिक्स कॉस्ट आहे 40,000, फिक्स कॉस्ट आहे 40,000 आणि सेल्स पर युनिट सेल्स आहे 10, व्हरायबल कॉस्ट आहे पर युनिट 2. असे सोडवलं 40,000 भागीला 8 उरलेले आहे. म्हणजे किती आले 5,000 युनिट्स. म्हणजे या कंपनीने जर 5,000 युनिट पर्यंत जर खर्च केला, 5,000 युनिट पर्यंत उत्पादन केलं तर हे विकून जे पैसे प्राप्त होतील त्यामध्ये जेवढे पैसे लावलेले आहेत तेवढेच कंपनीचे वसूल होतील. नो प्रॉफिट नो लॉस असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे कंपनीला रुपयांमध्ये सुद्धा ब्रेक इव्हन पॉइंट कॅल्क्युलेट करता येते आणि युनिट्स मध्ये सुद्धा करता येते. परंतु कंडिशन आहे, ब्रेक इव्हन पॉइंट जर पर युनिट जर काढायचं असेल तर कंडिशन आहे की फिक्स कॉस्ट हा एकूण असतोच, परंतु सेल्स हा पर युनिट असायला पाहिजे आणि व्हरायबल कॉस्ट हा पर युनिट असायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे सेकंड कॅल्क्युलेशन आहे मार्जिन ऑफ सेफ्टी.
सेकंड कॅल्क्युलेशन आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंटच्या किती वर उत्पादन कार्य केलेलं आहे आणि किती तुम्हाला त्याच्यामध्ये नफा होऊ शकतो हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी बघा, आता 50,000 पर्यंत तर नो प्रॉफिट नो लॉस आहे, सिंपल गोष्ट आहे. जर त्या कंपनीने 60,000चं उत्पादन घेतलं तर साहजिक आहे 10,000 रुपयाची वाढ होणार, 10,000 रुपये त्याची मार्जिन ऑफ सेफ्टी राहणार. म्हणजे 50,000 पर्यंत, या 50,000 पर्यंत काहीच नो प्रॉफिट नो लॉस राहील, बरोबर आहे ना. पण 50,000च्या वर जेवढं जेवढं जे उत्पादन करतील ते मार्जिन ऑफ सेफ्टी राहील, त्याला म्हटलं जाते मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणून याचा फॉर्म्युला बनतो मार्जिन ऑफ सेफ्टीचा टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉइंट, टोटल सेल्स मायनस बीईपी सेल्स. ब्रेक इव्हन पॉइंट आहे हा सेल्सच आहे, म्हणजे एवढ्या रुपयाच्या वस्तू आपण निर्माण केल्या आणि एवढ्याच्या विकल्या म्हणजे विक्री आहे, कळलं ना. टोटल सेल्स दिलेला आहे 60,000. आता अगोदरच सांगितलेलं आहे याच्यामध्ये सेल्स दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये 10 रुपये पर युनिट, सेल्स दिलेला आहे 10 रुपये पर युनिट. आणि याच गणितामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की टोटल नंबर ऑफ युनिट्स किती आहे, 6,000. किती आहे, 6,000. म्हणून 10,000 10 रुपये गुणिला 6,000 बरोबर किती आलं, सेल्स 60,000. म्हणून या ठिकाणी आपण सेल्स घेतलेला आहे 60,000. मग 60,000 सेल्स आहे आणि ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला माहित आहे किती आहे, 50,000 रुपये. मग 60,000 मायनस 50,000 किती उरले, 10,000. तर अशा रीतीने मार्जिन ऑफ सेफ्टी या कंपनीची किती आहे, 10,000 रुपये. समजा टोटल सेल्स हा 70,000 रुपये असता तर मार्जिन ऑफ सेफ्टी 20,000 झाली असती. टोटल सेल्स हा 80,000 असता तर मार्जिन ऑफ सेफ्टी किती झाली असती, 30,000 झाली असती. कारण की 50,000 पर्यंत नो प्रॉफिट नो लॉस होतो, तेवढे मायनस केले की जे उरलेलं आहे ब्रेक इव्हन पॉइंटच्या वरची स्थिती जी आहे त्याला म्हटलं जाते मार्जिन ऑफ सेफ्टी. नंबर 3चं कॅल्क्युलेशन आहे या ठिकाणी प्रॉफिट फॉर द पिरियड. प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे त्या दिलेल्या माहितीवरून किती नफा होतो ते काढा. तर त्याच्यासाठी कॅल्क्युलेट केल्या जाते मार्जिनल स्टेटमेंट, याला म्हणायचं मार्जिनल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये नंबर 1 वर लिहिल्या जाते सेल्स. सेल्स आहे आपला 6,000 गुणिला 10, 6,000 युनिट्स आहे गुणिला 10 आहे म्हणजे 60,000 आहे. यातून मायनस करतात व्हरायबल कॉस्ट, यामध्ये सुद्धा 6,000 गुणिला 2, कारण की व्हरायबल कॉस्ट हा प्रति एकक दिलेला आहे, आपण याच्यातून एकूण मायनस करायचा. 6,000 गुणिला 2 किती, 60,000 मधून 12,000 गेले, उरले 48,000. या 48,000 ला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन, याला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन, किंवा याला ग्रॉस प्रॉफिट सुद्धा म्हणतात, याला ग्रॉस प्रॉफिट सुद्धा म्हणतात. म्हणजे याला आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणू. या कॉन्ट्रीब्युशन मधून मायनस करायचं फिक्स कॉस्ट. गणितामध्ये फिक्स कॉस्ट दिलेला आहे 40,000. 48,000 मधून 40,000 गेले, उरले 8,000. म्हणजे कंपनीला किती प्रॉफिट होणार, 8,000 रुपये. ही परिस्थिती असताना कंपनीला 8,000 रुपये प्रॉफिट होणार हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पहा नंबर 4चा आहे सेल्स टू अर्न द ऍडिशनल प्रॉफिट ऑफ ₹5,000. याचा अर्थ आहे की किती विक्री करावी लागेल, जास्तीचा 5,000 रुपये नफा मिळवण्यासाठी आपल्याला किती जास्तीची विक्री करावी लागेल. तर अगोदरचा नफा आहे 8,000, आता ऍडिशनल म्हटलेला आहे, त्यामध्ये शब्द दिलेला आहे त्यांनी ऍडिशनल. कधी कधी गणितामध्ये डायरेक्ट प्रॉफिटची आकडा देतात, त्याच्यामध्ये ऍडिशनल शब्द म्हटलेला आहे. ऍडिशनल आहे म्हणजे पहिल्याचे 8,000 आणि हे 5,000. हे बघा इथं लिहिलेलं आहे, इथं प्रिव्हियस आहे, हे प्रिव्हियस लक्षात ठेवा. प्रिव्हियस प्रॉफिट म्हणजे अगोदरचा प्रॉफिट हा 8,000 आहे आणि ऍडिशनल प्रॉफिट हा 5,000 आहे. म्हणजे ऍक्च्युअली 13,000 रुपये कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल हे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये हे या ठिकाणी लिहायचं एक्सपेक्टेड सेल. एक्सपेक्टेड सेल्स किती आपल्याला विक्री वाढावी लागेल, मग हा फॉर्म्युला लावायचा.
एफ अपॉन एफ प्लस पीटी अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस. हा जो फॉर्म्युला आहे हा रुपयामध्ये जे आपण ब्रेक इव्हन पॉइंट काढतो तशाच प्रकारचा फॉर्म्युला आहे, फक्त यामध्ये ऍडिशनल हे प्लस पीटी आपण जोडलेला आहे. बाकी हा जर फॉर्म्युला पहा एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस तसंच दिसतोय आपल्याला. ठीक आहे, काय सोडवायचं याच्यामध्ये अंक भरायचे. बघा एफ आहे 40,000 प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट किती आपल्याला 13,000. किती प्रॉफिट मिळवायचा 13,000. याच्यामध्ये 13,000 प्लस केले भागीला 1 मायनस 2 म्हणजे पर युनिट व्हरायबल कॉस्ट किती आहे, हे 2 आहे आणि सेल्स किती आहे 10 आहे. पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, हे 10 जे आहे हे इथं मांडायचे एकच्या ठिकाणी. 10 मधून 2 गेले 8 राहिले, म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये काय दिसणार 40,000 प्लस 13,000 8 भागीला 10 असं दिसणार आपल्याला. पहा इथं बघा इथे 40,000 प्लस 13,000 हे झाले 53,000. 10 मधून 2 गेले 8 उरले आणि इथं 10चे जशीच्या तसे. आता पुन्हा हे जे 10 आहे हे इथं आणायचे गुणीला पुढच्या स्टेप मध्ये. पुढच्या स्टेप मध्ये पहा इकडे पुढची स्टेप 53,000 हे जे 10 आहे हे इथं आणले आपण 10 भागीला 8 जशीच्या तसे. मग 53,000 हे इथं एक शून्य जास्तीचं झालेलं आहे. 53,000 भागीला 8 तर होतात आपल्याला या ठिकाणी 66,200. याच्यामध्ये एक शून्य जास्त घेतल्याने कॅल्क्युलेशन पुढचं चुकलेलं आहे, म्हणून तुम्ही इथं लक्षात ठेवायचं. इथं येथे उत्तर आपलं 6,625. हे थोडंसं दुरुस्त करायचं, पुस्तकामध्ये चुकलेलं आहे हे. याच्यामध्ये शून्य वाढल्याने पुढचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. तर 6,625 म्हणजे जर या कंपनीला या कंपनीला 13,000 रुपये प्रॉफिट कमवायचं असेल तर त्याच्या विक्रीमध्ये $53,000 गुणीला 10 आहे. बरोबर आहे, बरोबर. 53,000 गुणीला 10 आहे, एक लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. 53,000 गुणीला 10 आहे म्हणजे 5,30,000 भागीला 8 हे झाले 66,250. 66,250 याचा अर्थ पहिले विक्री करत होते ते 60,000ची, परंतु जर त्यांना नफा कमवायचा असेल 13,000 रुपये नफा कमवायचा असेल तर त्यांना विक्री कितीची करावी लागेल 66,250 ची. हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे पुढचं आहे 5 नंबरचं आहे सेल्स फॉर ₹15,000 एक्सपेक्टेड प्रॉफिट. म्हणजे 15,000 रुपये नफा कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल. मागच्या म्हणजे आताचा जो पॉइंट झालेला आहे तशाच प्रकारचा आहे. आता त्याच्यामध्ये ऍडिशनल म्हटलं होतं, याच्यामध्ये ऍडिशनल हा शब्द नाही आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 15,000 रुपये नफा कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल. किती विक्री करावी लागेल म्हणजे आपल्याला विक्री शोधून काढावी लागते. म्हणजे नफ्यासाठी विक्री शोधून काढणे, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे सेल्स इन रुपीज इक्वल टू पुन्हा तसंच एफ प्लस पीटी प्लस 1 मायनस व्ही अपॉन एस. आता एफ 40,000 प्लस किती नफा कमवायचा आहे तो इथं मांडायचा. किती नफा कमवायचा आहे 15,000 रुपये आणि हे याची मांडणी करायची. 1 मायनस व्हरायबल कॉस्ट आहे 2 आणि सेल्स आहे 10. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 8 भागीला 10 उरतात आणि हे जे 10 आहे हे इकडे 55,000 गुणीला 10 केले म्हणजे हे झाले 5,50,000 भागीला 8 म्हणजे 68,750. जर या कंपनीला
15,000 रुपये नफा कमवायचा असेल तर किती विक्री करावी लागेल? या ठिकाणी 68,000 या कंपनीला विक्री करावी लागेल 68,750 रुपयाची. हा त्याचा अर्थ होतो. 68,750 रुपयाची विक्री करावी लागेल जर 15,000 रुपये त्यांना प्रॉफिट कमवायचं असेल. त्यानंतरचं आहे उदाहरण, प्रॉफिट फॉर ₹75,000 एक्सपेक्टेड सेल्स. प्रॉफिट फॉर ₹75,000 एक्सपेक्टेड सेल्स म्हणजे जर या कंपनीने 75,000 रुपयाची विक्री केली, याचा अर्थ कसा होतो की जर या कंपनीने 75,000 रुपयाची अपेक्षा केली विक्रीची, तर नफा किती होणार असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रॉफिट इक्वल टू इथं लिहायचं सेल्स, म्हणजे हा कोणता सेल्स आहे? हा एक्सपेक्टेड सेल्स आहे. म्हणजे जो आपल्याला पाहिजे आहे सेल्स, एवढी जर वाढवलेला आपण सेल्स किंवा कमी केलेला आहे तो सेल्स इथं लिहायचा. याला म्हणायचं न्यू सेल्स. न्यू सेल्स किती आहे? 75,000. मग प्रॉफिट इक्वल टू, पहिले फॉर्म्युला समजून घेऊ. प्रॉफिट इक्वल टू न्यू सेल्स इन ब्रॅकेट 1 मायनस व्ही अपॉन एस ब्रॅकेट कंप्लीट मायनस एफ. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे यस आहे इथं लिहायचं न्यू सेल्स, म्हणजे हा गणितात दिलेला प्रश्नामध्ये दिलेला तो सेल्स लिहायचा. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस हे जुनं लिहायचं. व्हरायबल कॉस्ट किती आहे? 2 आहे. सेल्स किती दिलेला आहे गणितामध्ये ऑलरेडी? 10. ब्रॅकेट कंप्लीट मायनस 40,000. पुढचं सोडवायचं. हे 75,000 जसेच्या तसे काढायचे. इथं 10 एकच्या ठिकाणी नेले असता तर किती झाले? 10. 10 वजा 2 उरले 8, म्हणून इथं लिहिलं 8 भागीला 10 वजा 40. याला जर सोडवलं आपण, याला सोडवलं तर या ठिकाणी उरतात, म्हणजे बघा 75,000 गुणीला 8 करायचे भागीला 10. 75,000 गुणीला 8 भागीला 10 केले असता येतात 60,000. 60,000 मायनस 40,000 किती उरतात? 20,000. म्हणजे जर या कंपनीने 75,000 रुपयाची विक्री केली तर कंपनीला 20,000 रुपये नफा होईल असं याच्यामधून दिसून येते. अशा रीतीने आपण या एक्झाम्पल मध्ये आपण 5ही उदाहरणं समजून घेतलेले आहेत.